मिरजेच्या कृष्णा घाट रोड येथे असलेल्या पारधी वस्तीत लागली आग। आगीत एका घरासह मोटरसायकल जळून खाक। मिरज कृष्णा घाट रोडवर असलेल्या भीमनगर पारधी समाजाच्या झोपडपट्टीत एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे। अण्णा निवृत्ती चव्हाण हे सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते। अचानक त्यांच्या घराला आग लागली। शेजारच्या शेतात कुदरत मुलांनी हे काम करत असताना मुल्ला यांना आग लागल्याचे निदर्शनास आले। तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागास आग लागल्याबाबतची माहिती देण्यात आली। अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र या आगीमध्ये चव्हाण यांच्या घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले, तसेच त्यांची दुचाकी गाडी जळाली। सदर घटनास्थळी युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी भेट दिली आणि दूरध्वनीवरून आमदार इद्रिस नायकवडी यांना माहिती दिली। पीडित कुटुंबाला सर्व मदत केली जाईल अशी माहिती युवा नेते श्वेतपद्म कांबळे यांनी दिली। मिरज शहरातील कृष्णा घाट रोडवरील भीम वसाहत म्हणजेच इथं पारधी वस्ती नावाने ओळखली जाणारी वसाहत आहे। या ठिकाणी एका गरीब कुटुंबाच्या घराला गॅसच्या लिकेजमुळे आग लागली आणि त्या घरामध्ये एक मोटरसायकल, त्या घरामध्ये जे काही साहित्य होते ते सगळं जळून खाक झालेलं आहे। आत्ता या ठिकाणी अग्निशमक दलाला या लोकांच्या माध्यमातून फोन करून त्यांनी बोलवून आग विझवण्यामध्ये यश मिळालं आहे महापालिकेच्या टीमला व आपल्या इथल्या सर्व नागरिकांना। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, पण गॅसच्या लिकेजच्या माध्यमातून आणि गॅसच्या लिकेजच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे। या पारधी कुटुंबाला आम्ही सर्वजण मिळून न्याय देण्याचं काम करणार आहोत। आणि म्हणून जेव्हा मला प्रशांतनं सांगितला, साहेब माझ्या घरी आग लागली आहे, तो मुलगा मला घरापर्यंत बोलवायला आला। मी आल्याला लगेच इकडं आल्यानंतर सगळ्यांशी चर्चा केली। अग्निशामक दलाने त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडलं, पण ह्या कुटुंबाला लागल ती मदत करण्याचं आश्वासन आम्ही या ठिकाणी देतो आहे। आणि इन्शुरन्स असेल, गाडीचं जे काही इन्शुरन्स असेल, इथून पुढं जी काही कायदेशीर मदत त्या कुटुंबाला लागली ते सगळं मदत करण्याची जबाबदारी ही माझी आहे। या ठिकाणी मी जाहीर लोकांच्या समोर सांगतो। मिरज कृष्णा घाट रोड येथे भीम वसाहत येथे आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला प्राप्त झाली होती। त्यानुसार तात्काळ अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवण्यात आली आहे। सदर घरामध्ये संसारोपयोगी साहित्य दुचाकी लावलेली यामध्ये जळालेले आहे आणि हे घर बंद होते। ते कामानिमित्त बाहेरगावी गेले असल्यामुळे यामध्ये कुठलीही सुदैवाने जीवितहानी किंवा कुठलीही जखमी झाली नाही। संपूर्ण आग आता विझवलेली आहे आणि त्याचे आता घरचे सगळे आलेले आहेत। त्यांनी याबद्दल सगळी पाहणी करून घेतलेली आहे।